या मंथमध्ये 11वी CET मधला जो स्टुडंट आहे वेदांत वैद्य हा स्टुडंट ऑफ अ मंथ अवॉर्ड झालेला आहे. सो आय वेलकम वेदांत अँड त्यांच्या पालकांचं या पॉडकास्टमध्ये. सो स्वागत आहे सर. नमस्कार, माझे नाव वेदांत वैद्य आहे. मी 11वीमध्ये शिकतोय, सायन्स स्ट्रीम आहे माझी. फर्स्ट टाईम ज्यावेळेस तुला ऐकलंस की तू स्टुडंट ऑफ अ मंथ ॲज अ सिलेक्ट झाला आहे, तर तुला काय फील झालं? आणि पहिला क्वेश्चन असा आहे की तुला फर्स्ट इम्प्रेशन काय होतं आणि तुला असं काय वाटलं की कशामुळे तुला सिलेक्ट झालेलं असावं? पहिल्यांदा जेव्हा मी सरांच्या तोंडातून ऐकलं की मला स्टुडंट ऑफ द मंथ मिळालं आहे, तर मला आज असं पहिल्यांदा प्रश्न आला की असं मला कसं काय मिळालं, म्हणजे मला नेमकं कुठल्या बेसिसवर मला दिलं आहे. मग मी सरांना विचारलं की काय नेमकं बेसिस आहे. मग सर बोलले की असं डिसिप्लिन किंवा मग तुझे जे क्वेश्चन्स असतात, डाऊट सॉल्विंग असतं, ते खूप चांगलं असतं. 10वीमध्ये तुझे खूप अचिव्हमेंट चांगले की 90% ऑलरेडी आहेत 10वीमध्ये. तर 11वीचा अभ्यास कसा चालू आहे? आणि स्टुडंट ऑफ अ मंथ भेटण्या पाठीमागं पण हा एक पण उद्देश आहे की 11वीचे तुझे मार्क्स खूप चांगले आहेत. तर तुला काय वाटतं आहे की फर्स्ट आत्ताचा अभ्यासाचा प्रवास कसा चालू आहे? माझा सध्या तरी एकदम चांगला चालू आहे आणि केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स सगळे एकदम सॉर्टेड आहे आणि जे मला डाऊट येईल ते मी विचारतो आहे. आणि हे पण एकदम म्हणजे टीचर्स सगळे जे आहेत, स्वस्तिक सर किंवा सचिन सर आणि केमिस्ट्रीचे यकीन सर किंवा ईशा मॅम, ते सगळेजण एकदम चांगल्या प्रकारे डाऊट सॉल्व करतात माझे. मी का निवडले MIT ज्युनियर कॉलेजेस का? मी खूप म्हणजे मित्रांकडून किंवा खूप जणांकडून ऐकलं होतं की MIT हे कॉलेज खूप चांगलं आहे आणि त्यांचा डिसिप्लिन खूप जास्त, म्हणजे डिसिप्लिनबद्दल सगळ्यात जास्त ऐकलं होतं MIT कॉलेजच्या. तर मग डिसिप्लिन जास्त बिल्ड व्हावा आणि अभ्यासामुळं मग पण घेतलं होतं मी हे कॉलेज. म्हणजे टीचर्स पण चांगलेत असं मी म्हणजे आमच्या 5 स्टुडंट्सकडनं ऐकलं होतं शाळेच्या. म्हणून मग मी हे कॉलेज चूज केलं. वेदांत, सध्या तू कोणता विषयाचा अभ्यास करतोय आणि कोणता विषय तुला जास्त आवडतोय? सध्या मी केमिस्ट्रीचा अभ्यास आणि फिजिक्सचा जास्त अल्टरनेटिव्हली करतो, कारण आता युनिट टेस्ट पण जवळ आली आहे आणि त्याचा पण जरा जास्त फिजिक्स जरा जास्त प्रॅक्टिसचा सब्जेक्ट, त्याच्यामुळे तो करतो. आणि मला सगळ्यात जास्त केमिस्ट्री हा सब्जेक्ट आवडतो, कारण त्याच्यामधले जे कन्सेप्ट्स आहेत आणि न्यूमरिकल्स ते पण इंटरेस्टिंग आहेत आणि टीचर्स पण इंटरेस्टिंग वेनी सांगतात सगळ्यांना. सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन कोण आहे तुझं? माझं सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन माझे पप्पाच आहेत. म्हणजे पप्पा जेवढे असे कष्ट ते करतात, त्याच्यामुळे मला पण असं मोटिवेशन मिळतं त्यांच्याकडे बघून. आई म्हणून तुम्हाला असं काही वेदांतमध्ये बदल जाणवतोय का? की 10वीमध्ये जो स्कूलमध्ये होता आणि 11वीमध्ये MIT जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यात काही बदल जाणवला आहे का असं? हो, जाणवलं आहे. MIT कॉलेज 10वीला कसं स्कूल असते, त्याच्यामुळं मुलांचं थोडंसं हे असतं. MIT कॉलेजला गेल्यापासून त्याच्यामध्ये जबाबदारी, आपली स्वतःचा अभ्यास करणे आणि कसा करायचा हे त्याच्या त्यानं मेंटेन बरोबर ठेवलेलं आहे. आणि हा किती करायचा तेवढ्या ह्याच्यात बरोबर तो करतो आणि चांगला अभ्यास करतो. आम्ही पण लक्ष देतो आणि छान करतो. आणि तुम्हाला ज्यावेळेस फर्स्ट टाईम असं कळालं की वेदांतला म्हणजे स्टुडंट ऑफ द मंथ हा अवॉर्ड भेटला आहे, त्यावेळेस तुमचं पहिलं रिॲक्शन काय होतं? मला आनंद झाला, पण स्टुडंट ऑफ मंथ हे मीच पहिल्यांदा ऐकलं होतं आणि ते पण MIT कॉलेजकडनं मिळालं, हे आम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि इतकी स्वाभिमानाची गोष्ट आहे की माझ्या मुलाला मिळालं. स्टुडंट ऑफ अ मंथच्या पाठीमागची धारणा प्रिन्सिपल सरांची आमची अशी आहे की ह्या गोष्टीमुळे बाकीचे विद्यार्थी इन्स्पायर होतील. हो, आणि त्यांना असं वाटेल की आता नेक्स्ट स्टुडंट ऑफ अ मंथ मी असावा. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक ईर्ष्या तयार होईल आणि ती ईर्ष्या अभ्यासाची असेल, ती ईर्ष्या चांगल्या डिसिप्लिनची असेल आणि ती ईर्ष्या एक चांगलं व्यक्तित्व घडवण्याची असेल. त्यासाठी प्रिन्सिपल सरांनी हा स्टुडंट ऑफ अ मंथ चालू केलेलं आहे. आणि मला हे एवढं एक वाटतं की MIT कॉलेजला प्रत्येक मुलांना प्रोत्साहन खूप देतात आणि त्यांना मोटिवेशन करण्याची सगळ्यांची जबाबदारी छान आहे. ही मला खूप आवडलेलं आहे MIT कॉलेज. आई म्हणून वेदांतमधली एक चांगली गोष्ट सांगा की जे तुम्हाला खूप आवडते आई म्हणून. तो तसा चांगलाच आहे, बोलायला पण छान आहे आणि आम्ही पहिल्यापासून सांगितलेलं आहे तुला काय जे चुकत आहे. आता जसं आम्ही थोडंसं मी शिक्षणात येत आहे, त्याला तुला जे विचारायचं ते फ्रीली सरांना विचारायचं. सर नाही कोणी म्हणत नाही, सगळं सरांना विचारायचं. आणि तो छान आहे आणि बोलण्यात पण चांगला आहे, अभ्यास पण चांगला करतो. अपेक्षा काय नाही आहे, तो आमच्या मनासारखं करतो असं नाही, सगळ्यात त्याच्यात आहे, सर्व गुण संपन्न आहे त्याच्यात. त्याच्यामुळे आमची काही त्याच्याकडनं अपेक्षा नाही, तो त्याच्या मनाला येईल ते
करू द्या, आमचे काही तसं दडपण नाही आहे. आतापर्यंत त्यांनी जो टप्पा केलाय 10वी पर्यंतचा, हा महत्त्वाचा टप्पा आणि ह्याच्या पुढचा सुद्धा खूप इम्पॉर्टंट टप्पा आहे जो आता जो पुढचा आहे तो. तर त्याच्यासाठी हा जो बेस खूप महत्त्वाचा आहे. आता 11वीचा जो बेस आहे आणि ह्या बेसला तुम्ही जो खूप एकदम मजबूत बनवताय, म्हणजे हे इनिशिएटिव्ह करताय, मोटिवेशन देताय, इन्स्पिरेशन देताय आणि त्याच्याबरोबर तुम्ही शिकवण्यासोबत हे बाकीचे जे तुम्ही उपक्रम चालू केलेत ना, याच्यामुळे मुलांना म्हणजे बाहेर पडल्यानंतर पुढच्या याच्यामध्ये त्यांना ह्याचा खूप उपयोग होणार. किंवा मी पण विचारतो, तोही मनाने सांगतो, त्यावेळेस त्याचं हे जे सांगतो ना की सर सांगताना आम्हाला रिअल इन्स्पिरेशन म्हणजे रिअल उदाहरण देऊन सांगतात, समजावून सांगतात. म्हणजे प्रत्यक्षात जे लाईव्ह उदाहरण देतात ना काही वेळेस, तर ते आमच्या खूप डोक्यात राहतात की त्याच्यामुळे आम्हाला जी शिकवण्याची पद्धत खूप सोपी वाटते. डाऊट सेशन जो आहे तुमचा तो पण खरंच छान, म्हणजे डाऊट सेशन पण आम्हाला ॲडमिशनच्या वेळेस पण सांगितलं होतं आणि प्रत्यक्षात तसं आहे हे पण ऐकून खूप, कारण बऱ्याच ठिकाणी ॲडमिशनच्या वेळेस काही गोष्टी सांगितल्या जातात आणि ॲडमिशन घेतल्यानंतर प्रत्यक्षात काही गोष्टी वेळेस त्या गोष्टी होतात नाही होतात हे समजत नाही. पण ह्या बाबतीत आम्ही MITचं खरंच खूप चांगलं उदाहरण देऊ शकतो की MITमध्ये आम्हाला ॲडमिशनच्या वेळेस पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर प्रिन्सिपल सरांनी पण आमच्याशी त्यावेळेस संवाद केला होता, त्यामुळे त्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या पण खूप मला पटल्या होत्या आणि त्या मॅडमने सांगितल्या होत्या की डाऊट सेशन पण असतो, म्हणजे मुलं त्याच्यानंतर सरांना विचारू शकतात आणि हे प्रत्यक्षात घडतंय हे ऐकून मग आणि हे मला खूप त्याच्याबद्दल आनंद आहे. म्हणजे त्याच्याबद्दल खरंच कौतुक वाटतं सगळं तुमच्या शिक्षकांचं. वेदांशी गप्पा मारल्यात आणि बोलल्यात आणि तुम्हाला कधी कधी असं वाटतंय की एखादी गोष्ट अशी आहे जी स्टुडंट्समध्ये हवी आणि किंवा ती गोष्ट नाही आहे त्यामुळे स्टुडंटचं परफॉर्मन्स कमी होतं, असं काय आहे का? तर अशामध्ये तर म्हणजे कॉलेजमध्ये MITमध्ये आल्यापासून तर अशात आम्ही पाहिलं नाही, कारण त्याचं जे कॉलेजमधून आल्यापासून तुझा म्हणजे अभ्यास जे करायचं त्याचं हे आहे ते त्यांनी स्वतःलाच एक प्रकारे टाईम टेबलप्रमाणे म्हणजे असतं आपल्या वेळेनुसार जर त्यांनी ते स्वतःलाच हे करून घेतलं आहे त्याने. म्हणजे मला वाटतं ह्याच्यामध्ये खरं तुमचं कौतुक करण्यासारखं सगळ्या सरांचं, शिक्षकांचं, तुमच्या प्रिन्सिपल आणि MITमधून ज्याला ते इन्स्पिरेशन मिळतं त्याचं, की जेणेकरून त्यांनी स्वतः त्याच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन किंवा त्याच्यापासून माहिती घेऊन म्हणजे त्याच्यामुळं तो स्वतः अभ्यासाचा टाईम ठरवतो, स्वतः त्या वेळेत अभ्यास करतो आणि खेळाचा टाईम पण त्याचा आहे, त्या टायमाला तो खेळतो. म्हणजे असं पण नाही की कंटिन्यू अभ्यासाकडे लक्ष देतो किंवा कंटिन्यू खेळतच राहतो आहे. त्याच्या तो व्यवस्थित टाईम टेबलप्रमाणे सेट करून सगळ्या गोष्टी करतो आहे. आणि हेच जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतः समजून घेतलं पाहिजे की आपल्याला आत्ता काय गरज आहे करायची आणि त्या गरजेनुसार आपण स्वतःला जर त्याच्यात जास्त झोकून दिलं तर नक्कीच त्याचे रिझल्ट मिळतात चांगले. थँक्यू सर. मला एक सांगा, वेदांतची तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट कोणती? त्याच्यात तशा सगळ्याच गोष्टी त्याच्या खूप छान आहेत, पण त्याचं समजूतदारपण खूप छान आहे. म्हणजे किंवा असं काही गोल किंवा ध्येय आहे का वेगळं? माझं आता सध्या तरी डेटा इंजिनिअरचं ध्येय आहे, म्हणजे डेटा इंजिनिअर करतोय, म्हणजे करण्याचं सध्या ध्येय आहे माझं. आणि पुढं गेल्यावर फक्त एवढंच की माझ्या पॅरेंट्सला माझा अभिमान वाटला पाहिजे, एवढंच. आपण रॅपिड फायर डायरेक्ट फन एंडिंग करू. हां, ठीक आहे. लास्ट 60 सेकंड्स. बुक्स और व्हिडिओज? बुक्स. मॉर्निंग स्टडी और नाइट स्टडी? मॉर्निंग स्टडी. मैथ्स और साइंस? सायन्स. सेल्फ स्टडी और ग्रुप स्टडी? सेल्फ स्टडी. टी और कॉफी? कॉफी. फेवरेट टीचर? यकीन सर. फेवरेट सब्जेक्ट? केमिस्ट्री. वन वर्ड फॉर युअर मदर? फॅन्टास्टिक. वन वर्ड फॉर फादर? इन्स्पिरेशनल. वन वर्ड फॉर MIT Junior College? मोटिवेशनल. One habit every student should have developed? He should study regularly, or he should develop consistency in his daily routine. Students should avoid? The student should not overdose the mobile or anything like laptop, tab. Means काय? What do you mean by success? Success. Final. सक्सेस म्हणजे आता माझ्या घरच्यांना किंवा माझ्या रिलेटिव्सला मी एक रिस्पेक्टफुल किंवा एक सक्सेसफुल मेन दिसलं पाहिजे, बस एवढंच म्हणजे सक्सेस माझा रिलेटिव्सला पूर्ण. ओके, ठीक आहे. थँक्यू सर.